जर कोणाला यात करिअर करायचं आहे, स्वतःचा व्यवसाय असो किंवा कुठे नोकरी करायची आहे, ट्रेनिंगमध्ये कुठल्या प्रकारचं नॉलेज इम्पार्ट होणं गरजेचं आहे असं तुला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं, जरी आज प्रत्येक गोष्ट इंटरनेटवरती उपलब्ध असली, म्हणजे ज्यावेळेला भारताचा नकाशा पाठ असणं हे पण एक मोठं स्किल होतं. पण आताच्या घडीला कुठलंही अंतर तू अगदी XYZ याच्यातलं तो 1 मिनिटात तुम्हाला गुगलवरती आणून देतो. पण हे गुगल रेफर करण्याचं पण आवश्यकता नाही पडली नाही पाहिजे, एवढं तुम्हाला त्या नकाशाचं ज्ञान पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रथम आहे की हे भूगोलाचं ज्ञान. आणि आता गेले 5-6 वर्षात तर सगळंच बदललंय. तू आत्ता जे सांगितल्यास क्वालिटीज आणि स्किल्स ट्रेनिंगमध्ये आपण त्या कशा इम्पार्ट करू शकतो लोकांना? आपल्या स्वतःच्या कामाची रेष मोठी करा, दुसऱ्याच्या कामाची रेष छोटी करू नका. तिच्याकडे काय सर्व्हिस मिळत नाही, एकदा जाऊन बघा. तुमची क्वालिटी जेवढी वाढेल कामाची, आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जेवढं बारकाईने काम कराल, मला वाटतं त्यांना जास्त भविष्य आहे. तर सुरुवातीच्या ह्याच्यात जो स्किल काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं स्किल, तर बदल स्वतःमध्ये घडवत राहणं रोजच्या रोज हे अत्यंत आवश्यक आहे. मला इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, मला ट्रॅव्हल खूप आवडतं, मी खूप फिरलेलो पण आहे आणि मला इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, मे बी नोकरी करायला किंवा व्यवसाय. पर्यटन व्यवसायात येण्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त पॅशन पाहिजे. 50 वेळेला चारधामला जा किंवा 10 वेळेला युरोपला जाता, तरी पुढच्या वेळेला पर्यटक हा तुमच्याबरोबर पहिल्यांदाच आलेला असतो. त्यामुळे तुम्ही त्या तऱ्हेनेच त्याला गोष्टी दाखवणे की जणू काही तुम्ही पहिल्यांदा पाहताय. नाहीतर कसं असतं, इथे काय पाहण्यासारखं आहे, काही खास नाही आहे, खूप रांग आहे इथे, असं नका करू. नमस्कार श्रोतेहो, स्मार्ट ट्रॅव्हलर मीडियाच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आमची ही पॉडकास्ट सिरीज आता को पॉवर्ड बाय फिदातो हॉटेल्स अशी असणार आहे. फिदातो हॉटेल्स एक मोठी चेन आहे हॉटेल्सची. अख्ख्या भारतभर त्यांची हॉटेल्स 3 आणि 4 स्टार रेंजमध्ये पसरलेली आहेत. तर आता आपण गेले कित्येक आठवडे ट्रॅव्हलमधल्या वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय. आज आम्ही एक मूलभूत विषय असा घेऊन आलो आहे की मला प्रवास करायला आवडतो, मला खूप आवडतं फिरायला, मी जगभर फिरलो आहे. आता माझी ही आवड, मला जर ट्रॅव्हल व्यवसायात रूपांतर करायचे असेल किंवा ट्रॅव्हलमध्ये मला कुठल्या तरी प्रकारचं करिअर करायचं आहे, तर ती मी कशी करू शकतो? नुसती आवड आहे म्हणून मी घुसलो इंडस्ट्रीमध्ये आणि व्यवसाय सुरू केला असं होत नाही. त्याला काय प्रकारचं ट्रेनिंग लागतं, काय प्रकारचे स्किल्स तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, आणि जेणेकरून तुम्ही जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ ट्रॅव्हल प्रोफेशनल येता तेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आणि तुमचं करिअर छान एका वेगळ्या पाथवर जातं. या सगळ्या विषयांवर चर्चा करायला माझे खूप खास पाहुणे आज आहेत, श्री सारंग भिडे. सारंग, खूप खूप धन्यवाद. आम्ही गेले कित्येक महिने या विषयावर चर्चा करतोय आणि आम्हाला दोघांनाही खूप असं आवर्जून वाटत होतं की ह्याच्यावर एक छान पॉडकास्ट होणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स बघतोय, खूप टेक्नॉलॉजी वाढली आहे, AI एनेबल्ड गोष्टी यायला लागल्या आहेत, रूल्स खूप बदलले आहेत. हे सगळं माहीत असणं सध्याच्या ट्रॅव्हल प्रोफेशनल्सला खूप गरजेचं आहे. म्हणून ट्रेनिंग. तर आज आपण सारंगशी या विषयावर गप्पा मारणार आहोत. आणि ज्या कोणाला या इंडस्ट्रीमध्ये यायची इच्छा आहे त्यांनी या पॉडकास्ट प्लीज स्टार्ट टू एंड बघावा. कारण सारंग स्वतः एक उत्कृष्ट ट्रेनर आहे. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग खूप दिलेलं आहे. त्याच्याहून चांगला वक्ता आपल्याला या पॉडकास्ट करता नक्कीच मिळणार नाही. सारंग, अगदी बेसिक फंडामेंटल प्रश्न. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मला इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, मला ट्रॅव्हल खूप आवडतं, मी खूप फिरलेलो पण आहे, मला असं वाटतं की मला खूप येतं आणि मला इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, मे बी नोकरी करायला किंवा व्यवसायात. तर हे कितपत योग्य आहे ॲज अ ट्रेनर आणि ॲज अ इंडस्ट्री वेटरन? तुला काय वाटतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहिलाच विचारला. कारण मी कुठल्याही क्लासमध्ये जेव्हा सुरुवात करतो, कुठल्याही वर्गामध्ये, की तुम्ही पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर का करताय, तर याच्यापैकी 10 पैकी 8 लोकांचे हात किंवा मुलांचे हात हे केवळ एका कारणासाठी वरती जातात, की आम्हाला प्रवासाची आवड आहे. पण काय होतं दुर्दैवाने, की त्यांना म्हणतो की आता ही 8ही लोकं जी आहेत ना, ही तुम्ही दुर्दैवाने याच्यासाठी डिस्क्वालिफाय आहात. हे पहिलं, आवड, मला प्रवासाची आवड आहे, हे याच्यासाठी या व्यवसायामध्ये येण्यासाठी किंवा इथे करिअर करण्यासाठीचं हे मूलभूत कारण असूच शकत नाही. एक कारण असू शकतं ते. राईट. तर मी याच्यामध्ये मुलांना नेहमी सांगतो, विद्यार्थ्यांना किंवा पुढे काम करणाऱ्या लोकांनाही, की तुमच्याकडे काही मूलभूत गुण पाहिजेत आणि काही कौशल्य पाहिजेत. राईट. तर आता मूलभूत गुण कुठले कुठले पाहिजेत याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाचा, पर्यटन व्यवसायामध्ये काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यात गुण पाहिजे, तो म्हणजे संयम. प्रत्येक घडीला तुमची परीक्षा घेतली जाते. तुम्ही 100 वेळा दिल्लीला ग्रुप जरी घेऊन गेला असला तरी 101व्या वेळेला काय अडचण येईल ह्या 100च्या ट्रिपच्या आधीमध्ये कदाचित आलेला नसतं, तशी अडचण 101व्या याच्यात येते. बरोबर. याच्यासाठी संयम पाहिजे.
दुसरा, तुमच्यामध्ये धीरोदात्तपणा पाहिजे. कुठल्याही संकटाला, आता बऱ्याच वेळेला काही वेगवेगळी संकटं येऊ शकतात. जसं आता ट्रेन कनेक्शन चुकणं हे एक मोठं संकट असतं. याला तुम्ही Right. कशा तऱ्हेने प्लॅन बी ॲक्शन करता हे Right. महत्त्वाचं आहे. एखाद्या लँडस्लाईडमुळे डिले होतात, अडकतात लोकं. 10-10, 12-12 तासाचं काही काही वेळेला आताच्या घडीला जर आपण हिमालयात गेलो तर तसे ट्रॅफिक जॅम्स बघायला मिळतात. तर याच्यातनं कशी वाट काढायची, आणि ही अचानक उद्भवलेली संकटं असतात. त्यामुळे ते धीरोदात्तपणा दुसरा पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळ्यात शीर्षस्थानी जे असेल, तर याच्यासाठी तुम्हाला पर्यटन व्यवसायात येण्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त पॅशन पाहिजे. पॅशन म्हणजे Right. काय, तर जुनून, जुनून. की मला फिरण्याची आवडच आहे, पण आवडीच्या पलीकडे हे काहीतरी. मी याच्यासाठी नेहमी एक अत्यंत उत्तम उदाहरण देतो. आपले प्रशांत दामले जे आहेत सर, नाटकामधले मराठी रंगभूमीवरचा अत्यंत मोठा अगदी तेजस्वी नट किंवा अत्यंत यशस्वी नट. नक्कीच. 13,000 प्रयोगाला ज्या तऱ्हेने तो उभा राहतो, की जणू काही पहिल्याच प्रयोगाला उभा राहिलेला आहे. प्रत्येक ओळण त्याला पाठ आहे, प्रत्येक कुठे प्रतिक्रिया द्यायची त्यांना पाठ माहिती आहे. पण तो प्रेक्षकाला बघताना वाटतं की अरे हा आपल्यासाठी आजच करतोय पहिल्यांदा प्रयोग. तर अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही एक 50 वेळेला चारधामला जाता किंवा 10 वेळेला युरोपला जाता, तरी पुढच्या वेळेला पर्यटक हा तुमच्याबरोबर पहिल्यांदाच आलेला असतो. त्यामुळे तुम्ही त्या तऱ्हेनेच त्याला गोष्ट दाखवणे, की जणू काही तुम्ही पहिल्यांदा पाहताय. नाहीतर कसं असतं, इथे काय पाहण्यासारखं आहे, काही खास नाही आहे, खूप रांग आहे इथे, असं नका करू. ह्या जर तुमच्यात पॅशन असेल, प्रत्येक वेळेला दाखवण्याचे जुनून असेल, तर हा अत्यंत योग्य व्यवसाय तुमच्यासाठी आहे. तर हे 3 गुण तुमच्यामध्ये पाहिजेच पाहिजे. राईट, राईट, आता कौशल्य जर बघायला गेली तर गुण कसे हे अंगी असायला लागतात. राईट. कौशल्य ते डेव्हलप नाही करते. कौशल्य ही ती आत्मसात करता येतात. राईट. आता कौशल्य आत्मसात करता येतात, तर सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य काय आहे याच्यामध्ये, तुम्ही अत्यंत एक्स्ट्रोवर्ट पाहिजे, की तुम्हाला आउटस्पोकन पाहिजे. सेलिंग स्किल्स म्हणतात त्याला. हां, स्केलिंग ती विक्री कौशल्य आपण पुढे येऊ, की शेवटी पण हे आउटस्पोकन पाहिजे तुम्ही. त्या कसं असतं, की तुम्ही एखाद्या पर्यटकाला आपलंसं करण्याचं जर असेल ना, तुमच्यामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे की त्याच्याशी बोला, संवाद साधा. राईट. त्यामुळे हा आउटस्पोकन असणं. दुसरं, तुमचा संवाद कौशल्य अत्यंत उत्तम पाहिजे. तिसरं, तुम्ही उत्तम कथाकथन करता आलं पाहिजे. मग कथाकथन कसं, की नुसतं टूरवर असतानाच कथा सांगणं असं नाही, पण तुमची वेबसाईट काय सांगते, तुमचं इंस्टाग्राम हँडल काय सांगतंय, तुमचं फेसबुक पेज काय सांगतंय, ही पण आता वेगवेगळी कथा सांगण्याच्या किंवा स्टोरी टेलिंगच्या वेगवेगळ्या साधनं झाली. याच्यावरती तुमचं प्रभुत्व पाहिजे. तर तंत्रस्नेही असणं ही अति काळाची गरज आहे, आणि हे अत्यंत महत्त्वाचं स्किल सेट किंवा अत्यंत महत्त्वाचं कौशल्य. चौथं कौशल्य या तंत्रस्नेहाच्या पुढच्या एका पायरीवरती, ते म्हणजे आत्ताच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्ता. राईट. AIची असंख्य टूल्स तुमच्याकडे आज उपलब्ध आहेत. तर ही तुम्हाला रोजच्या रोज नवीन शिकायला लागतं. पण या इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे आता तो आपल्याकडे जायच्या आधी तिथे फिरून आलेला असतो व्हर्च्युअली, ज्याला अभिरूप आभासी म्हणू अशा वेळेला. तर तो आपल्या पायरीच्याही एक पायरीवरती आहे. तर आत्ताच्या घडीला हे कौशल्य महत्त्वाचं आहे, की आपण त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे कसं असेल. नक्कीच. करेक्ट. त्यामुळे माझं मनापासून सांगणं असतं, की तुम्हाला जर फक्त फिरायची आवड आहे, तर तुम्ही येऊ नका. तुम्ही येऊ नका. त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीत जा, छान पैसे कमवा आणि नंतर फिरायला जा ना. एक्झॅक्टली. तर हा आय थिंक सारंग, मला काय वाटतं ना, बाहेरून असं वाटतं की इंडस्ट्री खूप ग्लॅमरस आहे. करेक्ट. तेवढंच लोकांना दिसतं फक्त, बरोबर की आहे. अरे काय इथे गेलं की आपल्याला जग फिरायला मिळतं, पण आपल्या लोकांच्या पैशावर पण जग फिरतो. करेक्ट. असे गैरसमज आहे लोकांच्या मनात खूप Correct. मोठा. ते आत आल्यावर कळतं की किती हेक्टिक आणि टॅक्सिंग इंडस्ट्री आहे, Correct. मेंटली टॅक्सिंग खूप Correct. इंडस्ट्री आहे. Correct. ते लोकांना आत घुसल्याशिवाय कळत नाही. Correct. पण आय थिंक आता तू जे पॉईंट म्हणलास की काही स्किल्स आणि काही क्वालिटीज हे दोन्ही असणं खूप गरजेचं आहे. क्वालिटीज असणं गरजेचं आहे, बरोबर. स्किल्स आपण ट्रेनिंगनी इम्पार्ट करू शकतो. करेक्ट. पण मला वाटतं तू म्हणलास तू 2001 पासून इंडस्ट्रीमध्ये आहेस, पण जी इंडस्ट्री भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जी इव्हॉल्व झाली, कारण 70च्या दशकात मला वाटतं मेन थोडं ट्रॅव्हल सुरू झालं, आपल्याकडनं लोक जायला लागले. त्या काळात मला वाटतं फक्त यात्रा, धर्मयात्रा असे लोक जास्त करायचे. त्याला फार काही अपेक्षा नव्हती. लोक रेल्वेने जायचे, रेल्वे बोगीत राहायचे, धर्मशाळेत राहायचे. तेव्हा एवढं असं फार ट्रेनिंग पाहिजे वगैरे अशी काही गरज मला वाटत नाही काही होती तेव्हा. पण 80 दशकानंतर इकॉनॉमी ओपन झाल्यावर, लोकांकडे पैसे आल्यावर लोकांच्या अपेक्षा वाढायला लागल्या, आणि आता गेले 5-6 वर्षात तर सगळंच बदललंय. करेक्ट. तर तू आत्ता जे सांगितल्यास क्वालिटीज आणि स्किल्स, त्यातल्या ट्रेनिंगमध्ये आपण त्या कशा इम्पार्ट करू शकतो लोकांना,
किंवा ज्या स्किल्स आहेत त्यात तू एक बोललास की सॉफ्ट स्किल्स असणं खूप गरजेचं आहे, तर विच यू रेट मोस्ट इम्पॉर्टंट दॅट पीपल शुड हॅव, कुठल्या अगदी असणं यातलं खूप गरजेचे आहेत? धार्मिक पर्यटन हा आपल्या पर्यटनाचा गाभा आहे. त्यामुळे आता आपण एकदम कट टू 1947 मध्ये येऊ, ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या साधारणतः 90च्या दशकामध्ये जेव्हा आपण इकॉनॉमी ओपन केली, मग असं म्हणालास त्याप्रमाणे, तर त्या ओपन इकॉनॉमीमुळे प्रचंड मोठा डिस्पोजेबल इन्कममध्ये लोकांच्या वाढ झाली राईट. आणि लोकांना ते आता कुठेतरी खर्च करावा असे वाटले. कारण पर्यटन ही तशी बघायला गेली तर शेवटची प्रायोरिटी आहे वैयक्तिक स्तरावरती पण. मी माझं भविष्य सिक्युअर करीन, माझ्या मुलांसाठी बघीन आणि त्याच्यानंतर पैसे उरले तर मी पर्यटनाकडे जाईन. तर त्यावेळेला त्या कालावधीमध्ये सरकारने काही सरकारी क्षेत्रामध्ये विशेषतः बँकिंगमध्ये गोल्डन हँडशेक आणि VRS स्कीम आणल्या. त्यामुळे लोक भराभर त्याच्यातनं फायदा घेऊन बाहेर पडले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांकडे पैसा आला. आणि आजच्या कालावधीतले जी मराठी मार्केटमधल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांची नावं आहेत त्यांची भरभराटी त्या दशकामध्ये झाली. मग आता या लोकांना जेव्हा डिमांड वाढली आहे त्यावेळेला सप्लायसाठी मग नवीन मनुष्यबळ लागायला पाहिजे. तर मग त्यांनी पहिल्यांदा IITTM अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट ग्वालियरमध्ये सुरू केलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्या 3, 4, 5 शाखा आहेत, त्यातून त्यांनी औपचारिक शिक्षण याच्यामध्ये सुरू केलं. हे हे साधारणतः हे 1985 90च्या आसपास असेल IITTMच्या ओके. याच्यात. ओके. 92-93च्या याच्यामध्ये मग याला मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन MBAच्या साधारणतः बरं. इक्विव्हॅलंट. तर ही बरं. मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन नावाची जी ही आली पदव्युत्तर पदवी आली, ती साधारणतः भारतामधल्या 4 ते 5 विद्यापीठांमध्ये सुरू झाली. आणि त्याच्यानंतर हे फॉर्मल एज्युकेशन किंवा याचं औपचारिक शिक्षण असं सुरू झालं. ओके. ओके. तोपर्यंत काय होतं मग, तोपर्यंत मग IATA नावाचा एक डिप्लोमा आहे. IATA म्हणजे काय, तर इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. बरोबर. जगभरातल्या जेवढ्या केवढ्या विमान कंपन्यांशी संबंधित ऑपरेशन्स आहेत किंवा तिकिटिंग हा भाग आहे, हा IATA कडनं केला जातो. त्याचंच पूर्वी सर्टिफिकेट मिळवणं हे याच्यातल्या भारतातल्या किंवा जगातलं सगळ्यात एक मोठं सर्टिफिकेशन मानलं जायचं. आणि खरोखरीच ती अवघड परीक्षा असायची. जगभरामध्ये एकाच वेळेला परीक्षा व्हायची, 75% त्याचं पासिंग मार्क होतं, भरपूर काम करायला लागायचं, भरपूर आकडेमोड करायला लागायची. पण याच्यासाठी क्वालिफिकेशन 12वी पासच होतं. याचा अर्थ की पर्यटन हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. करेक्ट. हा फक्त कॉमन सेन्सचा गेम आहे. तर ते IATA नंतर मग मास्टर्स आलं. मास्टर्स झाल्यानंतर मग तुला गंमत सांगतो, मी स्वतः मास्टर्स डिग्री केली 1997 साली. बर. पण त्या डिग्रीला फारसं काही लोक विचारायचे नाहीत. काय विचारायचे इंटरव्ह्यूला, तुम्ही IATA आहेत का? म्हणून मी 99 साली परत IATA केलं. अरे. तर अशी ती गंमत आहे की IATAला एवढं त्याला त्यावेळेला वेटेज होतं. पण मग पुढे काय झालं की 99-2000च्या आसपास टेक्नॉलॉजीचा वापर वाढला. जरी .comचा फुगा जरी फुटला असला तरी थोडासा एक चंचू प्रवेश त्याच्यामध्ये झाला होता. आणि त्यामुळे या 90 ते 2000च्या दशकामध्ये ऑफलाईन एजन्सीजचं खूप मोठं काम याच्यामध्ये आपल्याला दिसतं की खूप फ्लरिश झाले. मोठमोठ्या कंपन्या आउटबाउंड टूअर्स करायला लागल्या, नवीन कंपन्या आउटबाउंडमध्ये यायला लागल्या. इनबाउंडमध्ये खूप सारी नावं आपल्याला बघायला मिळत नाहीत, कारण आपण ते कधी पेपरमध्ये जाहिराती बघितलेल्या नसतात. पण मग मी जेव्हा 2000 सालनंतर हे .com जेव्हा वाढायला लागलं आणि 2005-06 साली मग ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी नावाचा एक प्रकार अस्तित्वात आला आणि ह्याला म्हणतो की हा मॉन्स्टर आहे. आणि याने अक्षरशः सगळ्या इंडस्ट्रीला धुवून काढलं. याच्यातली सगळी मोठमोठी नावं आहेत त्यांनी पहिल्या प्रथम इंडस्ट्रीला, पूर्वी कसं होतं की या व्यवसायाचा भाग जो आहे हा एक मालक, त्याच्या हाताखाली 2 ते 3 स्टाफ, याच्यामध्ये एक 500 तुमच्याकडे फॅमिलीचा डेटा आहे, तर तुमचं करिअर सेट व्हायचं. अगदी. ती लोक तुमच्याशी लॉयल राहायची की बाबा यांनी मला काश्मीरला नेऊन आणलं, त्याच्याबरोबर पुढच्या 5 ते 6 ट्रिप्स नक्की करणार. नक्की. अगदी. मग तो कोणाला ती रेफरन्स सांगायचा, असं करत ही व्यवसाय वाढायचा. त्यामुळे त्यावेळेला स्किल्स ही 1 to 1 असायची. पण जेव्हा .com आलं किंवा ज्या वेळेला ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स आले, OTA ही संकल्पना आली, ते 1 to many व्हायला लागलं. आणि त्यावेळेला मग या एजन्सीजनी किंवा यांनी बदल स्वतःत घडवला नाही. त्याचा रिझल्ट की माझा जो मार्केट शेअर आहे कमी व्हायला लागला. मग ती रेश माझी लहान लहान व्हायला लागली. आणि त्यात मोठे क्लायंट लॉयल्टी पण शिफ्ट होते. क्लायंट लॉयल्टी ऑनलाईन एजन्सीज मध्ये झालंच आहे. आणि झालेलंच आहे. तिथे येणारा क्लायंट काय असतो की तो 500 रुपये जरी स्वस्त मिळाला तरी तो या .com वरून दुसऱ्या .com कडे जातो. हे होतच राहणार आहे.
म्हणून मग आता इथे याच्यावर येऊ की मग मी काय करायचं ॲज अ ट्रॅव्हल एजंट. आत्ता मी एक्झिस्टिंग ट्रॅव्हल एजंट आहे. करेक्ट. तर मी म्हणतो की आपल्या स्वतःच्या कामाची रेश मोठी करा. दुसऱ्याच्या कामाची रेश छोटी करू नका. हा त्याच्याकडे काय सर्व्हिस मिळत नाही, एकदा जाऊन बघा, एकदा ऑनलाईन करून बघा, मग असं नाही. आज माझ्या घडीला काय करणं आवश्यक आहे, तर माझ्या या घडीला मी माझ्या स्किल सेट वाढवणं आवश्यक आहे. पूर्वी जो जनरल वॉर्ड असायचा, म्हणजे आता मी तिकीटिंग पण करतो, मी विजा पण करतो, मी मनाली पण करतो, मी शिमला पण करतो, मी काश्मीर पण करतो, केरला पण करतो, सिंगापूर पण करतो. हे आता जनरल वॉर्डचं काम नाही. आता तुम्ही जेवढं एकाच याच्यामध्ये छोट्या गोष्टी करत राहाल आणि जेवढं निशकडे तुम्ही जाल, तुमची क्वालिटी जेवढी वाढेल कामाची आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जेवढं बारकाईने काम कराल, मला बरोबर. वाटतं त्यांना जास्त भविष्य आहे. बरोबर. तर सुरुवातीच्या याच्यात जो स्किल काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं स्किल, तर बदल स्वतःमध्ये घडवत राहणं रोजच्या रोज, हे अत्यंत आवश्यक आहे आत्ताच्या घडीला. नाही, टू कीप अप विथ इंडस्ट्री ट्रेंड्स. बरोबर. तर ते तुम्ही नाही ठेवलं तर तुम्ही आपोआपच इंडस्ट्रीच्या बाहेर फेकले जाता. करेक्ट. तुझ्या आता बोललास की निश शोधा होय. आणि निशवर काम करा, त्यात क्लायंट डेव्हलप करा आणि दुसऱ्या नावं ठेवून आपला धंदा काही कधीच वाढत नाही. करेक्ट. काहीच होत नाही त्यातनं, काहीच होत नाही. पण आपण परत पहिल्या थोड्याशा ह्याच्याकडे येऊ की आता नवीन जी टेक्नॉलॉजी आली आहे, नवीन ट्रेंड झाले आहेत, क्लायंट्सच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आय थिंक लोकांना स्टँडर्ड न करता वेगळं पण काहीतरी इंस्टाग्राममुळे वगैरे खूप वेगळ्या होय. गोष्टी आता फेमस होतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांना खूप बाहेरनं वाटतं की अरे आता यात काय शिकायचं, आता एजन्सीचा रोल आहे का नाही, म्हणजे ट्रॅव्हल एजंट ही संकल्पनाच टिकणार आहे का नाही, असं लोकांना खूप भीती आहे. एक्झिस्टिंग लोकांना भीती आहे आणि नवीन जे येऊ पाहत आहेत त्यांना पण एक थोडीशी भीती आहे की अरे शिकावं का नाही, मी यात खरंच फ्युचर आहे का नाही. तर तुझं काय मत आहे याच्यावर? भीती काही अर्थाने रास्त आहे. जसं Okay. मगाशी मी म्हटलं की जनरल वॉर्ड जर असाल तुम्ही, तर आपल्याला फारसं भवितव्य नाही. एक आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. एअरलाईन्स तिकीटिंग हा पूर्वी एजन्सीचा व्यवसाय होता. ज्यावेळेला तुला आठवत असेल तर 25%, 27%, 30% कमिशन मिळायचं. तेव्हा हाताने सगळ्यांनी तिकीटं लिहायचे लोकं. हाताने तिकीटं लिहायची. त्यावेळेला सगळी मज्जा करून घेतली. त्यावेळेला आपण नाही फ्युचर लक्षात घेतलं की ह्यापुढे जर हे ऑनलाईन झालं तर ही एजंट नावाची संकल्पना ही निघून जाईल. तर ही एजंट नावाची आता जी संकल्पना आहे ती हळूहळू मध्यस्थ जे आहेत, हे मध्यस्थ सगळ्याच व्यवसायातनं, फक्त ट्रॅव्हलमधनं नाही, अगदी. सगळ्याच व्यवसायातनं ही नाहीशी होण्याच्या मार्गावरती आहे. मिडलमॅनची कन्सेप्ट. मिडलमॅन ही कन्सेप्ट आहे. राईट. एक सप्लायर म्हणजे जो एक प्रिन्सिपल म्हणतो आपण याला, की प्रिन्सिपल माणूस आहे की जो स्वतः प्रोड्युसर आहे एखाद्या Right. गोष्टीचा. राईट. मग ती एअरलाईन असेल, टूअर ऑपरेटरची स्वतःची टूअर असेल, किंवा धाडसी पर्यटनातली एखादा ट्रेक असेल, किंवा हेरिटेज वॉक असेल, राईट. तर हा जर माझा स्वतःचा प्रोडक्शन असेल तर तो प्रिन्सिपल झाला. राईट. आणि कन्झ्युमर म्हणजे जो ग्राहक आहे, या दोघांमध्ये आता जे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे, ज्याच्यामध्ये पूर्वी आपण ट्रॅव्हल एजंट होतो, त्याचा रोल हा कमी होत जाणार आहे. कारण हे दोघंही जण आता व्हर्च्युअली एकमेकांशी कनेक्ट झालेले आहेत. एक्झॅक्टली. तर मग आता ट्रॅव्हल एजंटनी काय करायचं, तर ट्रॅव्हल एजंटनी स्वतःला आता प्रिन्सिपल ऑपरेटर म्हणून अपग्रेड केलं पाहिजे. छोट्या का होईना, 10च का होईना, पण टूअर करा. इतकं तुमचं क्वालिटी वाढवा किंवा एखादं इतकं स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट करा स्वतःला, की लोकांना दुसरीकडे 4 वेळा हे इक्वेशन फिट बसलं पाहिजे की Right. नेपाळ म्हणजे हा, अंडमान म्हणजे हा, किंवा पुणे वारसा दर्शन जरी करायचं आहे तर हा. असं जर तुम्ही हे करत राहिलात, आणि दुसरं तुमचं तंत्रस्नेही, की आता प्रत्येकाशी फोनवर बोलणं, कन्व्हिन्स करणं हे नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असो, कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमस्वरूपी लोकांसमोर राहणं अत्यंत आवश्यक आहे. राईट. तर ही विक्री कौशल्य मगाशी जे आलं हा, होतं, हा, की हे हा. तुम्हाला सारखं स्वतःला विकता आलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या चॅनलमधनं तुम्ही सारखे लोकांसमोर असले पाहिजे. एक्झॅक्टली. हे अत्यंत महत्त्वाचं आजच्या घडीला, अपडेट राहणं. आणि आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. नक्कीच. नाही, विशेषतः क्लायंट लॉयल्टी कन्सेप्ट खूप गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं नवनवीन देऊ शकाल, तुम्ही जेवढं क्लायंटच्या समोर सारखे याल वेगळ्या सोशल मीडियाच्या तू म्हणल्याप्रमाणे, होय. तर तुमचा बिझनेस असो काय असो तो त्याचा आणि कुठल्याही फील्डमध्ये आहे आता, करेक्ट. नॉट ओनली इन ट्रॅव्हल. करेक्ट. पण तुझ्या आधी पहिले बोलला स्किल्स आणि क्वालिटीज, तर तुझ्या मते कुठल्याही माणसाला जर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल ॲज अ आपण ट्रॅव्हल प्रोफेशनल नाव म्हणू त्याला, आय थिंक ते जास्त, किंवा ट्रॅव्हल कन्सल्टंट करेक्ट. आजकालचे नवीन तो ट्रेंड आहे, होय. एजंटपेक्षा तो जास्त बेटर शब्द आहे. बरोबर. तर जर कोणाला यात करिअर करायचं आहे, स्वतःचा व्यवसाय असो किंवा कुठे नोकरी करायची आहे, तर ट्रेनिंगमध्ये कुठल्या प्रकारचं नॉलेज
इम्पार्ट होणं गरजेचं आहे असं तुला वाटतं? अलॉंग विथ मी कुठल्या प्रकारची स्किल असो किंवा कुठल्या प्रकारचं नॉलेज असो, पण ते काय प्रकारचं असावं असं तुझं मत आहे, जेणेकरून तो एक वेल राऊंडेड प्रोफेशनल बाहेर पडेल कोर्समधनं? सगळ्यात महत्त्वाचं, जरी आज प्रत्येक गोष्ट इंटरनेटवरती उपलब्ध असली, म्हणजे ज्यावेळेला भारताचा नकाशा पाठ असणं हे पण एक मोठं स्किल होतं. पण आताच्या घडीला कुठलंही अंतर तू अगदी XYZ याच्यातलं तो 1 मिनिटात तुम्हाला गुगलवरती आणून Right. देतो. पण हे गुगल रेफर करण्याचं पण आवश्यकता नाही पडली नाही पाहिजे, एवढं तुम्हाला त्या नकाशाचं ज्ञान पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रथम आहे की हे भूगोलाचं ज्ञान भूगोल, राईट. अत्यंत महत्त्वाचं आहे. की डोळे झाकल्यानंतर डोळ्यासमोर मला विचारलं की मनाली, शिमला, डलहौसी, धरमशाला हे सर्किट कसं जोडतं, तर हे तुमच्या डोळ्यासमोर आलंच पाहिजे ना, की तुम्हाला तिथे इंटरनेट रेफर करायला लागेल, Right. गुगल मॅप रेफर करायला लागेल. Right. त्यामुळे कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली, कितीही मला इव्हन माझ्या चष्म्यामध्ये जरी तो गुगल आला, तरी त्या माझ्या डोळ्यात ही पहिल्यांदा दिसलीच पाहिजे आयटनरी, आणि मला हे सांगताच आलं पाहिजे की तुम्ही टूर डलहौसीपासून सुरू करायला पाहिजे का शिमल्यापासून सुरू करायला अगदी पाहिजे. अगदी बरोबर. सो भौगोलिक ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं हे आहे. भौगोलिक भारताचं आणि जगाचं पण. जगाचं, जिथे महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं, अगदी पुणे शहराचं दक्षिण भाग हडपसर आहे का पश्चिम भाग हडपसर आहे सांगता येत नाही पटकन मुलांना आत्ताच्या नाही घडीला. सांगतायत, नाही सांगतायत. तर माझी वर्गात शिकवण्याची पद्धत भारताचं पहिल्यांदा राष्ट्रगीत म्हणायला होतं, आणि या राष्ट्रगीतामध्ये किती गोष्टी फीचर आहेत, भौगोलिक कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मार्क करून दाखवा. दुर्दैवाने येत नाहीत हो, मुलांना. बापरे. द्रविड म्हणजे काय होत कळत नाही, उत्कल म्हणजे काय कळत नाही, बंग म्हणजे काय कळत नाही. तर हे भौगोलिक ज्ञान काहीही हो हे जाणार नाही. जाणार नाही. दुसरी गोष्ट जी आहे की तुम्ही म्हणजे हा एक भौगोलिक ज्ञान एक झालं. दुसरं, तुम्हाला त्या जागेची माहिती, ऐतिहासिक, नंतर कारण जास्तीत जास्त स्थळं आपल्याकडची ऐतिहासिक आहे. दुसरं तिथलं हवामानाची माहिती. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय गोष्टी घडल्या तिथे, ह्या तिसऱ्या गोष्टी. म्हणजे परत तुम्हाला त्या याचं पूर्णपणे त्या जागेचं हे मूलभूत ज्ञान पाहिजे की कशासाठी चाललोय बाबा. डिसेंबरमध्ये मी लडाखला जाऊ का? तर याचं मी उत्तर नाही द्यायला पाहिजे. आता जातात लोक मायनस टेम्परेचर बघायला. आपण तो बेस्ट सीझन नाही तो आहे, best हे season सांगता आलं नाही आहे, पाहिजे हे आपल्याला. सांगता आलं पाहिजे Right. त्याच्यामध्ये. राईट. अहो, अशी पण उदाहरणं बघितली, गंगटोकमध्ये समुद्र आहे का? हो आहे ना, बिनधास्त. अशी पण मुलं बघितली आहेत मी जी Okay. इंडस्ट्रीमध्ये काम करतात. ओके. सो तर हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतर तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला कुठल्या तरी या निश मार्केटमधली, जर म्हणजे तुम्हाला करिअर 2 प्रकारे, टुरिझम प्रोफेशनल म्हणून यायचं असेल, राईट. तर तुमच्याकडे फक्त आता टूर म्हणजे मनाली, शिमला, कुलूच फक्त विकायला पाहिजे असं नाही. तर मनालीमध्ये जाऊन तुम्ही काय गोष्टी करू शकता, ट्रेक्स करू शकता, लोकल एक्सपिरियन्सेस करू शकता, Right. याच्यामधले तुमचे अनुभव पाहिजेत. नुसते वॉक्स करू शकता, नेचर वॉक्स करू शकता, तिथला फ्लोरा फॉना दाखवू शकता. तर याच्यातली कुठली तरी तुम्हाला आवड पाहिजे. म्हणजे धाडस झालं, त्याच्यानंतर निसर्ग झालं, करेक्ट. तिसरं वारसा झालं, चौथं गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे खाण्याच्या संदर्भात क्युझिन हा एक मोठा सध्या प्रकार आहे. म्हणजे अमृतसरमध्ये वगैरे जे हाईप झाला या सगळ्या गोष्टींचा, रांगा लागतात अक्षरशः त्या याच्यामध्ये. सो याच्यामध्ये पाहिजे. तुम्ही तारे आणि ग्रह जर माहिती असतील, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये इंटरेस्ट असेल, तर ते तुम्ही त्याच्यावरती करू शकता. जर तुम्ही त्याच्यामध्येच ऑलरेडी तुमचं काही त्याच्यामध्ये मास्टरी असेल, तर त्या तऱ्हेच्या टूर्स तुम्ही केल्या पाहिजेत. बायकिंग आहे, सायकलिंग आहे, हे वेगवेगळे विविध प्रकार आहेत. तर इथलं कुठलं तरी आपण एक स्किल किंवा याच्यातलं एक महत्त्वाचं कुठलं तरी जागा घ्यायची आणि त्या ट्रिप्स करायच्या त्याच्याप्रमाणे. असा एक याच्यामध्ये आत्ताचा ट्रेंड हे असावा. ओळखणं हे हे गरजेचं हा आहे. मला काय आवडते किंवा मला काय जास्त चांगलं जमतंय, Correct. नुसत्या मुलांच्या ट्रिप्स घेऊन जाणं, हे पण एक अत्यंत मोठं स्किलचं आजकाल भाग आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. सो मला वाटतं की या गोष्टींचा विचार करावा नवीन पर्यटन क्षेत्रात येण्यासाठी. करेक्ट करेक्ट. आणि ग्राउंड लेवलचे जॉब्स अत्यंत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ओके. कारण प्रत्येकालाच त्या कंपनीचा मालक व्हायचं असं नाही. शेवटी ग्राउंड वरती काम करणं म्हणजे बुकिंग्स करणे, पासपोर्ट बनवणे, व्हिसा बनवणे, याच्यासाठी हा फूट सोल्जर्स लागणारच आहेत. नक्कीच नक्कीच. आणि जर नक्कीच. तुम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेट करायची असेल, ही जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट या भागामध्ये होते, आणि तुम्ही काही 15,000, 20,000, 25,000 पर्यंत सुरुवात करण्याची इच्छा असेल, तर हे जॉब्स प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त आय थिंक प्रॉब्लेम काय येतो की मी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये ज्या काही लोकांशी बोलतोय, या पॉडकास्ट सिरीज निमित्त खूप लोक भेटतात, तर सगळ्यांचं मत तेच आहे की प्रॉपर ट्रेनिंग घेऊन आमच्याकडे कोणी येत नाही. आणि त्यांना ट्रेन करणं आम्हाला शक्य नाही होत, कारण नोकरी करताना ट्रेन करणं मालकाला शक्य होत नाही. तर त्यांना खूप जाणवतं हे की लोक आवड म्हणून येतात, आपण जे पहिले बोललो तसं, पण ट्रेनिंग घेऊन नाही येणं. कारण आता तू मगाशी म्हणला की व्हिसा करणं पण मोठा जॉब आहे, पण व्हिसाचे रूल्स इतके बदलतात सारखे, आणि हे जर तुम्ही ट्रेनिंगमध्ये नाही शिकलात की व्हिसा म्हणजे काय आहे हे पण तुम्हाला नाही कळलं तर अवघड आहे. होय.
हा जो आहे ना, की मी आता जे औपचारिक शिक्षण उपलब्ध आहे, मी बाबा डिप्लोमा केला आहे टुरिझममध्ये, कुठनं केला आहे, XYZ इन्स्टिट्यूटमधनं केला आहे, राईट. विद्यापीठातनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ओके. पण दुर्दैवाने सगळ्याच शैक्षणिक याचा स्तर असा घसरल्यामुळे ना, शेवटी आत्ता मी जो सिलेबस त्या औपचारिकरित्या शिकवला जातो, हा 2010-15 राईट. साली कधीतरी बनवलेला आहे, राईट. ज्याचा आत्ताच्या घडीला उपयोग नाही आहे. राईट. आत्ताच्या घडीला काय पाहिजे, इंडस्ट्रीला एक्स गोष्ट पाहिजे, तर हे ए गोष्ट शिकून आलेले असतात. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट होतो आणि मग तो मालक Right. म्हणतो, की बाबा जाऊ दे, तुला मी शिकवतच नाही, त्याच्यापेक्षा तू दुसरं मी माझं तुझं काम मीच करतो. राईट. तर याच्यावरती आता मी काही प्रोग्राम्स केले होते. तर Okay. त्याच्यामध्ये आम्ही त्याला नाव दिलं होतं इंडक्शन प्रोग्राम, की म्हणजे जो ओनर आहे त्यांनी ही प्रोसेस माझ्या हातात द्यायची. आम्ही ऑनलाईन संध्याकाळी क्लास घ्यायचो, की त्यांनी 6-7 जणांची टीम तयार केली, नवीन रिक्रूट केली होती. राईट. या टीमला एक बेसिक ज्ञान, नॉन ट्रॅव्हलवाले होते बरेचसे, पण यांना भौगोलिक मगाशी असं सांगितलं, की भूगोलाचं ज्ञान, टुरिझम सर्किट्स कुठली महत्त्वाची आहेत, 5 इंटरनॅशनल, 5 डोमेस्टिक, एवढीच शिकवा एवढं सांगितलं त्याने. आणि फ्रॉम डे 11 दे स्टार्टेड वर्किंग ॲटलीस्ट सेलिंग देअर प्रोडक्ट. राईट. सो अशा तऱ्हेचा पण आपण कार्यक्रम, म्हणजे अशा तऱ्हेचे ट्रेनिंग प्रोग्राम्स पण आपण करू शकतो, राईट. जे ऑनलाईन. आणि कोविडमुळे काय झालं, की ऑनलाईन खूप सशक्त झालं आहे. राईट. राईट. आणि जेव्हा असं एज्युकेशन किंवा ट्रेनिंग बाय चॉईस येतो, त्यावेळेला लोक सिन्सिअरली करतात, असं मला हे आहे. नक्कीच. नक्कीच. एज्युकेशन म्हणून तो कदाचित त्याचा स्तर अत्यंत वाईट असेल किंवा नक्कीच. अप टू मार्क नसेल, कारण जे बाय कंपल्शन आहे. पण जेव्हा असं बाय चॉईस येतो, ते अत्यंत उत्तम Right. हे आहे नाही, आणि याच्यामध्ये. त्यात बेसिकली असं आहे की त्यांनी जर मी अपस्किल होत असेल बरोबर. तर कुठल्याही एम्प्लॉयरला त्याचा एम्प्लॉई अपस्किल झालेला कधी आवडेल. होय. म्हणजे त्याच्यावर तो काम टाकतोय, तो निर्दोषपणे काम टाकू शकतो त्याच्यावर. खरं आहे. म्हणजे विजा एक मोठा आहे, कारण लोक खूप यात गोळ घालतात आणि चुकतात. होय. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आय थिंक सॉफ्ट स्किल्स, तू पण आधी पहिले बोललास, होय. तर सॉफ्ट स्किल्स कुठल्या असणं गरजेचं असं तुला वाटतं या सॉफ्ट इंडस्ट्रीमध्ये? सॉफ्ट स्किल्स हा मूलभूत गाभा आहे याचा. सुरुवातीला तुझं एक मला धागा तो सुटला माझा, की लोकांना हे बाहेरून ग्लॅमरस वाटतं. तर ती ग्लॅमरस त्यावेळेला वाटायचं कारण काय होतं, की विमानात बसणं, परदेशी प्रवास करणं किंवा विमानातनं दिल्लीला जाणं, हे पण त्यावेळेला सामान्य माणसाच्या आवाक्यातलं काम नव्हतं. राईट. तू आणि मी कॉलेजमध्ये असताना आपल्यासाठी हे फार भारी वाटायचं. त्यावेळेला आपण मी अजूनही विमान गेले तरी वरती बघतो, कारण मला ते आपल्या Fascination आहे. फॅसिनेशन आहे, की अरे कुठलं असेल, काही Right. दिसतंय का. राईट. तर आताच्या त्यामुळे काय झालं, की पहिल्यांदा आपण तसे एक अबाव ॲव्हरेज असल्यासारखी आपली पिढी होती आणि त्यामुळे त्यावेळेला चांगलं मनुष्यबळ सहज मिळायचं, ज्यांचा कॉमन सेन्स चांगला होता, ज्यांना हे पॅशन होतं आणि ज्यांना आवड होती, आणि स्वतः सगळ्यात महत्त्वाचं, की प्रोॲक्टिव्हली हे शिकायची इच्छा होती. कारण नक्कीच. मला जायचंय, मला करायचंय, करेक्ट. हा एक भाग झाला. ॲस्पिरेशन होतं ते. ॲस्पिरेशन होतं. दुसरा काय झाला, दुसरी जेव्हा झटका कधी बसला, आपल्या नंतरच्या पिढीने जेव्हा कॉल सेंटर्स आली, त्यावेळेला आपल्यासारखी मंडळी त्या कॉल सेंटरने सगळी सायफन केली. त्यामुळे येणारा मनुष्यबळाचं जे हे आहे ते कमी व्हायला लागलं. आणि मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन करून आलेल्या मुलाला जेव्हा माझ्याकडे मनाली दाखवता येत नाही मॅपवरती, त्यावेळेला मी एकदम चकित झालो. त्यावेळेला 2016-17 साली हे केलं, की आता माझी ही जबाबदारी आहे, की पर्यटक व्यवसाय किंवा मी जे काही मजा घेतलेली आहे, हे मला पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. नक्कीच. अशा दृष्टीने मी प्रशिक्षण याच्यामध्ये आलो क्षेत्रामध्ये. राईट. तर हा एक भाग झाला. आता तिसरा याच्यानंतरचा आता भाग म्हणजे मग तेव्हाही जरा बरी होती, की मला फिरायला जायचं म्हणून टूर मॅनेजर आहे. पण आता काय झालंय, की आता मुलांच्या ट्रिप्सच ओव्हरसीज जातात. बरोबर. शाळेपासूनच मुलांना परदेशी हा, जाण्याची हा, हे लागलेले असतात. हा, तर हा. जाते बाबा, MBAच्या कॉलेजची 4 सेमेस्टरची 4 परदेशी ट्रिप्स. राईट. राईट. सो त्या लोकांना परदेशात जाणं, विमानात बसणं, याचं अप्रूप फारसं राहिलेलंच नाही आता ह्याच्यामध्ये. त्यामुळे आता जी येणारी मनुष्यबळ आहे किंवा उपलब्ध जे मनुष्यबळ आहे, हे आता खालच्या थोड्याशा समज पातळीवरती असणारच आहे. आणि ते प्रत्येक पर्यटन व्यावसायिकांनी आता ध्यानात घेतलं पाहिजे, की स्मार्ट अशी मुलं येणार नाहीत कदाचित. आली तरी कोविड नंतरच्या काळातली परत मुलांची मानसिकता पूर्ण बदलली. आज मी एखाद्या मुलाला जर म्हटलं, की तुला 15,000 रुपये मी स्टायपेंड देईन, तो पोरगा आयफोन घेऊन आलेला असतो 50-60 हजार रुपयाचा. त्याला काय होणार आहे त्या ह्याच्यामध्ये. सो एक्झॅक्टली. परत ती रेश माझी कशी मोठी करता येईल हा. आणि कशा तऱ्हेने मला चांगलं एम्प्लॉयमेंट, आणि मला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर माझ्याकडनं कुठेतरी काम हे एक्झिक्यूट केलंच पाहिजे. आणि नुसती नवीन मुलांना नावं ठेवून किंवा हे करून असं होणार नाही. बरं. कारण हा काय म्हणतात, हा जगाचा रूल आहे. जगाचा रूल आहे तो. तुम्हाला स्वतःला अपस्केल करायला पाहिजे, तुमच्याबरोबर तुमच्या टीमला अपस्केल करायला पाहिजे. पूर्वी एक भीती होती, पर्यटन याच्या क्षेत्रात भीती होती, की मी हे सगळं माझं ज्ञान याला दिलं तर उद्या तो दुसरी जाऊन दुसरं दुकान टाकेल. होणार आहे हे होतच राहिलेलं आहे.
तर ते पण कुठे ना कुठे हे तुम्हाला देत नाही राहिला तर तुम्ही त्या एका विशिष्ट याच्यावरतीच अडकून बसाल राईट एक्स अमाऊंटवरती. राईट अशा खूप कमी एजन्सीज आहेत की ज्यांचा टर्नओव्हर हा 5 कोटीच्या वरती आहे. मी एअर तिकिटिंग हा भाग नाही घेत, बरोबर. फक्त टूर टूर Correct, correct, ऑपरेशन्स हा भाग correct. घेतो. तर याच्या पुढे जाण्यासाठी एक विशिष्ट तुम्हाला रिस्क घ्यायला लागेल, त्याच्यासाठी अपस्केल व्हायला लागेल, त्याच्यासाठी तुमची टीम वाढवायला लागेल. तर अशा गोष्टी या प्रत्येकाला रिस्क घेऊन आणि हे करून करायलाच पाहिजे. मग ट्रेनिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे या सगळ्याच्यामध्ये, की तुम्हाला कंटिन्युअस ट्रेनिंगमध्ये स्वतःलाही आणि तुमच्या स्टाफलाही. एक अत्यंत महत्त्वाचं स्किल अजून एक नवीन जे डेव्हलप हे झालं आहे, करेक्ट की अनलर्निंग. ओके तुम्ही बर जे शिकलायत, जे शिकलोय मी 97 साली MTA केलं, मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन. ते मी विसरायला पाहिजे, कारण त्यावेळेचं ते वेगळं होतं. हे अनलर्न करायला पाहिजे आणि नवीन स्किल्स मला लर्न करायला पाहिजे. तर हे एक महत्त्वाचं नाही, मला वाटतं याच्यामध्ये. तुझा मुद्दा अशाकडे संकेत देतोय की जे एक्झिस्टिंग आता ऑलरेडी आहेत विथ एक्सपिरियन्स आहेत, जे काम करतायत किंवा जे मालक पण आहेत, त्यांनी पण हे अनलर्न करून नवीन स्किल्स आत्मसात करणं करेक्ट. खूप मी गरजेचं झिरो आहे. कंट्रोल अलर्ट डिलीट आज हे फॉर्मॅट मारलेली आहे आणि आज मला नवीन पिढी म्हणजे 22-25 वर्षाचा स्टार्टअपवाला मुलगा काय करतोय आत्ताच्या घडीला माझ्याबरोबर, त्याच्या लेवलला जाऊन मी आज काम केलं पाहिजे. अगं एक तुला आता एक केस स्टडी म्हणून सांगतो. आत्ताच्या याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया हा खूप महत्त्वाचा हा, एक मोठा भाग आहे. हा, ते स्टार्टअप इंडियामध्ये सगळे यंगस्टर्स आहेत, हा, म्हणजे हा, युनिव्हर्सिटी पास आउट किंवा असे. हा, हा. सगळ्यात जास्त स्टार्टअप इंडियामध्ये दिल्लीमध्ये या छोट्या छोट्या कंपन्या तयार झालेल्या आहेत आणि स्टार्टअपमधला 55% शेअर हा ट्रॅव्हल अँड टुरिझममधल्या कंपन्यांनी व्यापलेला आहे. क्या बात आहे बर जे आपल्याला माहीत पण नाहीत, आपल्याला फक्त Exactly. प्रस्थापित माहिती आहेत. हो, एक्स वाय हो, झी हो. याच्या पलीकडे पेपरमध्ये जाहिराती येतात, तेवढ्याच आपल्याला माहिती आहेत. या लोकांनी 30 कोटी 40 कोटी 50 कोटीचे ऑलरेडी 3 ते 4 वर्षात कोविड झाल्यानंतर हे टप्पे पार केलेले आहेत आत्ताच्या घडीला आणि दे आर आईंग फॉर 100 करोड रुपीज. मी आता एका कंपनीबरोबर काम करतोय. त्या माणसांनी 16 दिवसामध्ये एक साईट तयार केली, प्लॅटफॉर्म तयार केला. त्या प्लॅटफॉर्मवरती पुणे जिल्ह्याच्या 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, 100 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये त्यांनी फक्त किती डेटा जमा केला असेल तर 3,500 मंदिरं छोटी एवढा त्यांनी डेटा 15 दिवसामध्ये त्याच्या प्लॅटफॉर्मवरती अप केलेला आहे. बापरे बाप 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 बाप. वय वर्ष 25. आता मी एक अजून एक्झाम्पल सांगतो. नाही पण मी तुला याला सॉरी मी इंटरप्ट करतो, पण आता हे जे स्टार्टअप मधनं जे येणारे कंपन्या आहेत हे न्यू वेव्ह ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे. बरोबर, पण ह्या लोकांना सुद्धा किती टेक्नॉलॉजी असली तरी त्यांना ट्रेन मॅनपॉवरची गरज आहेच. अगदी आहे. म्हणजे कुठे ट्रॅव्हल प्रोफेशनल पिक्चर म्हणजे बाहेर जात नाहीये कुठे, नाही, इव्हन दो टेक्नॉलॉजी येते, होय. शेवटी ती चालवायला माणसंच पाहिजे चांगली. पोस्ट कोविड जी डेव्हलपमेंट आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये, जी 25% 27%च्या आसपास आहे, बर जी जागतिक स्तरावरती 8 आणि 9% आहे. बर त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला इथे काम आहे, प्रत्येकाला जबाबदारीने केलेलं काम आहे. अत्यंत बेजबाबदार पर्यटन चाललेलं आहे सध्याच्या घडी. तर ते बेजबाबदारीने काम कमी करून जास्तीत जास्त जबाबदार पर्यटक जर तुम्ही जरी घडवले तरी तुम्हाला लोक तेवढ्यापुरते येतील की बाबा मी 20 जणांची टूर करतो, हे माझं निश आहे, हे माझं क्युरेटेड मार्केट आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी मला वाटतं हे करिअर हे थांबणार नाही आहे कधीच, की काय येऊ नये किंवा कसं हे म्हणजे मला आता काय उपयोग आहे किंवा मला खरोखरीच फ्युचर आहे की नाही. प्रत्येकाला फ्युचर आहे, फक्त अनलर्न जुन्या गोष्टी आणि लर्न न्यू थिंग्स. आय थिंक हे अनलर्न जुन्या गोष्टी आणि लर्न न्यू थिंग्समध्ये एक महत्त्वाचा घटक असा आहे की टुरिझम ही कल्पना म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेर जा अशी एक होती, का आपल्या शहराच्या बाहेर जा, आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जा, हीच कल्पना पूर्वी होती. आता एक नवीन यायला लागलं आहे की आपल्याच लोकल याच्यात सुद्धा फिरा, त्याने ते पण टुरिझम खूप वाढलं आहे सध्या. होय, खरं. म्हणजे ते जे एम्प्लॉयमेंट आहे की गाईड्स असतील किंवा तुझे म्हणलं हेरिटेज वॉक्स असतील, कुझिन टूर्स असतील, ह्याच्या दृष्टीने सुद्धा एम्प्लॉयमेंट किंवा व्यवसाय खूप वाढलेला आहे. होय, मी असं म्हटलं की प्रिन्सिपल बनायची राईट तयारी करा. तर right. त्याच्यामध्ये हे छोटे छोटे गाईड कोर्सेस आहेत. आता सिंहस्थ येते नाशिकमध्ये, तर सिंहस्थासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 100-125 गाईड्स एक आठवड्यासाठी IITTM ग्वालियरमध्ये पाठवले होते स्वखर्चाने. बरं. आणि त्यांचं ट्रेनिंग केलं की ही 100-125 मुलं पुढे येऊन सिंहस्थामध्ये लोकांना फिरवतील, दाखवतील. अशा तऱ्हेचं स्कीम्स आहेत. त्याच्यानंतर म्हणजे पुणे जिल्हा जरी आपला बघितला आत्ताच्या घडीला, तर जुन्नर हे अत्यंत एक मोठं उदाहरण आहे की जिथे इंडस्ट्री नाही आहे, पण पर्यटन तिथल्या लोकांनी एकत्र मिळून ग्लोबल नकाशावरती आता जुन्नरला नेलेलं आहे. राईट.
ग्रामपर्यटन असेल, म्हणजे सगळं अनुभवजन्य पर्यटन. जेवढं तुम्ही अनुभव द्याल वन टू वन, ही जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे येतील. ॲग्रो टुरिझम आहे आत्ताच्या घडीला, ॲग्री टुरिझम आहे. याच्यानंतर मी असं एक मध्ये हे ऐकलं की हेलिकॉप्टरने तोरणा आणि राजगड दाखवण्यासाठी 2 हेलिकॉप्टर घेतले. काय एंटरप्रिनरशिप आहे, काय रिस्क घेतली आहे माणसाने. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर आत्ताच्या घडीला फार मोठी की मी टूर, म्हणजे काय म्हणतात त्याला, मी टूर ऑपरेटर झालो तर मी दुबईलाच टूर नेली पाहिजे, मी सिंगापूरलाच टूर नेली पाहिजे, तर असं करू नका. जी तुमच्या लोकली आहेत आसपास, त्या गोष्टी जरी बघितल्यात तरी त्या पुरेशा आहेत. तुमच्या आसपास ओळखा की टुरिझम काय आहे, बरोबर, आणि त्याचं कसं भांडवल करून तुम्हाला विकता येईल. बरोबर. पण ह्यात सगळ्या तुझ्या पहिल्या सगळ्या स्किल्स येणं खूप गरजेचं आहे प्रत्येकामध्ये. आणि ते स्किल्स फक्त प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला जो स्टार्ट टू एंड तुम्हाला घडवेल. बरोबर का नाही? बरोबर. तर आपण ना एक 2-3 प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स डिझाईन केलेले आहेत. ओके. काय होतं की सुरुवातीला एकदम, आता मला खूप चांगलं चायनीज कुकिंग येतं, किंवा मला ग्रामीण कुकिंग येतं, किंवा मी पिठलं भाकरी उत्तम बनवू शकतो, किंवा मला या गोष्टी, मला चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठल्या भागात काय खातात आणि कुठल्या सीझनमध्ये खातात, भरीत कधी खातात, कुठल्या वांग्याचं असतं, कसं असतं, एवढ्या बारीकाईने माहिती आहे. तर मी लोकांना हा अनुभव देऊ शकतो का? तो मी हा देऊ शकतो. पण त्याच्यासाठी मला पर्यटनातल्या ABCDची ओळख असली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी 1 वर्षाचा लॉंग ड्युरेशन कोर्स केला पाहिजे का, तर नाही केला पाहिजे. तर आपण एक ABCD ऑफ टुरिझम नावाचा एक कोर्स डिझाईन केला होता, जो 2 किंवा 3 आठवड्याचा तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये तुमची प्राथमिक ओळख आहे आणि इन्व्हेस्टमेंट पण अगदी बेअर मिनिमम. तुम्हाला ते वाटलं की हां ठीक आहे, ABCD ऑफ टुरिझम मला पचनी पडतंय, तर मग आपण पुढच्या लॉंगर ड्युरेशन कोर्सकडे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, वेळेच्या दृष्टीने आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आता कसं होतं, लोक एकदम ₹1,00,000-1.5 लाख फी भरतात आणि नंतर महिना 1.5 महिन्यांनी फ्रस्ट्रेशन येतं, हे आपल्यासाठी नाहीच आहे, किंवा ते गेल्यानंतर अरे याच्यात इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट फारसा नाही आहे, दिसायला खूप छान आहे. हा एक भाग झाला. दुसरं टूर मॅनेजरचा किंवा टूर गायडिंगचा पण एक कोर्स आपण करतो, ज्याच्यामध्ये एखादं मॉन्युमेंट कसं दाखवावं, त्या मॉन्युमेंट, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते मॉन्युमेंटच्या तुम्ही कुठे उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही कसं दाखवलं पाहिजे. तुम्ही कधीही मागे म्हणजे छोटी स्केल आहे की असं दाखवता नाही पाहिजे की तुमचा डायरेक्शनचा कोन कसा पाहिजे, टुरिस्ट कुठे उभा आहे, ते मॉन्युमेंट कुठे आहे, तुम्ही नक्की काय दाखवताय, ते पॉईंट कसं करणं. एंटरटेनमेंट असते. आता आजकाल मोबाईलमुळे तशी एंटरटेनमेंटची गरज पडत नाही, पण त्या मोबाईलमधनं बाहेर येऊन टूरवरती जेव्हा ग्रुपमध्ये आहात तेव्हा ग्रुप एंटरटेनमेंट कशी करायची, हे पण आपण स्किल त्याच्यामध्ये शिकवतो. नंबर 3 फर्स्ट एड शिकवतो. CPR कसा द्यायचा, त्याच्यानंतर जखमा कशा बांधायच्या, फ्रॅक्चर जर झाला तर ते एक बेसिक ट्रेनिंग त्याचीही करतो. तर या सगळ्या गोष्टी त्या टूर मॅनेजर प्रोग्राममध्ये आपण त्या करतो याच्यामध्ये. तर असे 2 शॉर्ट टर्म प्रोग्राम जे आहेत, ज्यांना टुरिझममध्ये करिअर सुरू करायचं आहे, त्याच्यासाठी आपण, मला वाटतं, नक्कीच लोकांपर्यंत हे घेऊन जाऊ शकतो. आणि हे ऑनलाईन मोडमध्ये आहे, आता ऑफलाईन करायची गरज नाही, किंवा आपण याला हायब्रिड म्हणू शकू की एक आठवडाभर ऑनलाईन शिकायचं आणि एखाद्या शनिवार रविवारच्या दिवशी एकत्र येऊन, कारण हे शेवटी एक्सपिरियन्स आहे. एखादी टूर करायची, एखादी एक्सपिरियन्स घ्यायचा, अशा दृष्टीने आपल्याला या गोष्टी. सो ABCD ऑफ टुरिझम आणि दुसरं हे टूर मॅनेजर कोर्स, हे अत्यंत उत्तमरित्या आपल्याला अगदीच करता येतील. हे पूर्वी आपल्याकडे याचं प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे याची सगळा. सो जर कोणाला इच्छा असेल तर मला वाटतं नक्कीच आपण नाही, आपण याच्यामध्ये एक गुगल फॉर्म टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ज्या कोणाला इच्छा आहे की या व्यवसायात यायचं आहे किंवा या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, तो फॉर्म भरून प्लीज आम्हाला पाठवा. सारंग म्हणलं तसं एक टुरिझम कोर्स त्यांनी डिझाईन केलेला पण आहे. आम्ही फक्त थोडं पब्लिक रिॲक्शन गेज करतोय की कसं काय रिॲक्शन येईल, काय लोकांची गरज आहे, त्यानुसार तो कोर्स लवकरात लॉन्च होणार आहे असं आत्ता जो बोलणं आलं आहे. तर प्लीज तो फॉर्म भरून आम्हाला पाठवा, जेणेकरून आम्हाला एक आयडिया येईल, जेणेकरून आम्ही मग कोर्स कसा लॉन्च होईल काय होईल आम्ही लवकरच तो अनाऊन्स करू. सारंग, आत्तापर्यंत आपण बोललो की ज्यांना व्यवसाय द्यायची इच्छा आहे त्यांच्या दृष्टीने काय स्किल्स पाहिजेत, आपण आता खूप सविस्तर बोललो याच्यावर. पण आता असे पण खूप लोक आहेत की जे एका लेवलवर स्टॅग्नेट झाले इंडस्ट्रीमध्ये, 15 वर्ष नोकरी केली, 10 वर्ष नोकरी केली आहे, किंवा व्यवसायात पण 10-15 वर्ष आहेत, पण पाहिजे तसा व्यवसाय वाढत नाही आहे. तर अशा लोकांना कुठल्या प्रकारचे स्किल्स किंवा कुठलं नॉलेज आता घेणं तुझ्या दृष्टीने गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल, नवीन व्यवसाय चालू होईल असं? जसं मगाशी म्हटलं, परत आपली रेश मोठी करायची याच्यावरतीच येतो. आणि स्किल्स, आता स्किल्स म्हणजे कुठलं, तर पहिलं तू मगाच्या प्रश्नामध्ये आलं होतं की सगळ्यात आवश्यक ज्ञान काय, तर भौगोलिक ज्ञान तिथल्या परिस्थितीचं. आता जी नॉर्मल डेस्टिनेशन्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन खूप नवीन नवीन गोष्टी तयार झालेल्या आहेत.
आज व्हिएतनाम आहे. व्हिएतनाममध्ये पहिल्यांदा 2च गोष्टी होत्या, हानोई आणि सायगाव. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन आता तिसरं डेस्टिनेशन, चौथं डेस्टिनेशन, Right. असं त्यातल्या त्यात नवीन नवीन गोष्टी तयार व्हायला लागलेल्या आहेत. थायलंडमध्ये पटाया आणि बँकॉकच्या बँकॉक. पलीकडे आता फुकेटच्या पलीकडे कराबी. राईट. हे पण खूप जनरल झालेलं आहे आता. ज्या रशिया आणि त्याच्या म्हणजे USSR मधनं फुटलेल्या ज्या कंट्रीज आहेत, त्या कंट्रीज हे आहे. युरोपमधल्या एक एक कंट्रीज आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या घडीला जे आहे, जर तुम्हाला खरोखरीच स्टँड आउट व्हायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला काहीतरी नवीन तयार करणं, प्रॉडक्ट तयार करणं आणि त्याच्या मागे लागणं आवश्यक आहे. ते 2-3 ती सायकल असते कुठल्याही प्रॉडक्टची, की तुम्ही ते इथपर्यंत न्या, तिथे खाली डिक्लाईनला यायला लागतं. त्यावेळेलाच तुम्ही या पॉईंटला माहिती पाहिजे, की मला पुढच्या कुठल्याला जायचं आहे. नक्कीच. सो हे एकच मी प्रॉडक्ट घेतले आणि 30 वर्ष मी फक्त तेवढं सिंगापूर, थायलंड, मलेशिया विकतोय, हे आता होणं नाही. तुम्हाला दर 2-3 वर्षांनी नवीन काहीतरी शिकायला लागेल. जोपर्यंत दुसरी लोकं येत नाहीत त्याच्यामध्ये पर्यंत तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करू शकता. वेगवेगळ्या टुरिझम डेस्टिनेशन म्हणजे टुरिझम जे बोर्ड्स असतात, त्यांचे अत्यंत उत्तम कार्यक्रम आहेत. राईट. ऑसी स्पेशलिस्ट आहे, न्यूझीलंड स्पेशलिस्ट आहे. राईट. हे प्रत्येक कंट्रीने, आता प्रत्येक कंट्रीला कसं की भारताचं पोटेन्शियल कळलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक कंट्री हे स्वतःचं एक ऑनलाईन प्रोग्राम करते. ऑनलाईन प्रोग्राम का करता? तुम्हाला म्हणजे फुकट आहे किंवा थोडे पैसे पण भरायला लागतात. पण हे तुम्ही जर सिन्सिअरली केलेत, तर ह्याच्यातनं तुम्हाला एक आपोआपच त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनचं सखोल ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं, नक्कीच. जे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये परावर्तित करता येतं. विक्री कौशल्य काय आहे तर हे आहे. मी एका अतिशय प्रथितयश कंपनीमध्ये सुरुवातीला काम करत होतो, अप्रेंटिसशिप करत होतो. तर ती मुंबई ऑफिसमध्ये बसलेला असताना तर एक मोठं काचेची भिंत होती. त्या काचेच्या भिंतीच्या पलीकडनं लोकं येताना दिसायची. तर आमची सेल्स मॅनेजर जी होती, आपल्याला सेलू म्हणतो आपण, तर सेल्स मॅनेजर जी होती ती सांगायची की गेस करा हा टुरिस्ट कुठली एन्क्वायरी घेऊन आला असेल. बरं. तर आपण ती गेस करायची, हा त्याच्यावर दिसण्यावरनं, याच्यावरनं. दिसण्यावरनं जायचं नाही म्हणे, येऊ दे. मग तू सिंगापूर, कोणी सांगायचं त्यावेळेला काय सिंगापूर, थायलंड, हां. मलेशिया पण नव्हतं हां, त्यावेळेला. हां. इकडे फार तर फार दुबई कोणी केलं तर, आणि युरोप आणि अमेरिका हां, एवढेच हां, डेस्टिनेशन, हां, ऑस्ट्रेलिया, हां. न्यूझीलंड कधी गेला तर. तर तो सिंगापूर, थायलंड, मलेशियाची हाच बरोबर, गेस बरोबर आला. पण मग तो सिंगापूर, थायलंड, मलेशियाची टूर घ्यायला आलाय, त्याचं माइंडसेट तयार आहे की मला 25,000 ते 30,000 रुपये खर्च करायचे आहेत. तर तू इथल्या काउंटरवरती बसलेला माणूस जो आहेस, तुझं स्किल काय आहे? की सिंगापूर, थायलंड, मलेशिया त्याला विकणं हे तुझं स्किल नाही. तो करेक्ट. ऑलरेडी 50% तुझं काम करून आलेला आहे. एक्झॅक्टली. तुला काय माहिती पाहिजे की मी याला जर युरोप टूर विकली, तर माझ्या कंपनीचा जास्त फायदा आहे आणि त्या कंपनीच्या फायद्यातनं मला 1,000 रुपये बोनस त्या युरोप टूरचा मिळणार आहे. ही जर तुझ्यात पॅशन असेल विकण्याची, विक्री कौशल्य, तर तू त्या सिंगापूर, थायलंड, मलेशियाला साठी आलेल्या माणसाला जर तू युरोपमध्ये कन्व्हर्ट केलंस, तर ती तुझी सेलिंग स्किल आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. किंवा तो युरोपला आलेला माणूस असेल तर त्याला अमेरिकेला कसं पाठवता येईल, हे जास्त महत्त्वाचं आहे. करेक्ट, करेक्ट. एकाच वेळेला 2 टूर. सर तुम्ही आता हे सिंगापूर, थायलंड, मलेशिया करा, पण पुढच्या समरमध्ये युरोप पण खूप चांगला असतो. आत्ता काही देऊ इमिडिएट मी ऑफर करतोय, घेता का काही? असं Right. अशा तऱ्हेच्या या Right. सेलिंग स्किल Right. हे तुम्हाला कंटिन्युअस बोलता आलं पाहिजे. मग हे तुम्ही लिथुआनिया माहिती आहे का सर? किंवा अझरबैजान माहिती आहे का? हे जर तुम्ही स्वतः बाकू माहिती आहे का? या कंट्रीज माहिती आहेत का? सो हे तुम्ही जर टाकून बघितलं, तर तुम्हाला हे मला वाटतं की अशा तऱ्हेचे तुम्ही जर जे त्याच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. राईट. नाही, आणि मला वाटतं तुम्हाला जर तुमचा क्लायंट तुमच्याशी जोडला राहिलेला पाहिजे असेल, तर तुम्हीच त्याला नवीन ठिकाणं सजेस्ट करणं. तो जर बाहेर वाचून दुसरीकडे कुठेतरी गेला, की अरे नाही हा हे विकतो, आपण त्याच्याकडे जाऊ, असं नाही व्हायला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. तर तुम्हीच त्याला ऑफर करता आलं पाहिजे. नाही मी करतो हे तुम्ही सांगू शकला होय. पाहिजे. पण त्याकरता अपस्किल होणं बरोबर. आणि नॉलेज गेन करणं आणि ते त्याला विकता येणं खूप गरजेचं आहे. आणि कस्टमरशी कायमस्वरूपी, आता कस्टमरला आपण गेस्ट म्हणतो, तर त्याच्याशी पूर्वी अगदी बेसिक गोष्टी होत्या, त्या बॅक टू बेसिक्स हे झालंच पाहिजे. की क्लायंट आल्यानंतर त्याचा बर्थ डेट, त्याच्या बायकोची बर्थ डेट, त्याची ॲनिव्हर्सरी, त्याच्या मुलांच्या बर्थ डेट्स या आपण नोंदवून घेऊन त्या दिवशी त्यांना एक व्हॉट्सॲपचा मेसेज का होईना. आता AI टूल पण असं आहे की तुम्ही ऑटोमॅटिक पण पाठवून देऊ शकता, पण आपल्याकडनं काहीतरी जाणं आवश्यक आहे कम्युनिकेशन. राईट. फार भडीमार करणं लोक ब्लॉक करतात तुम्हाला, पण एक विशिष्ट याच्यामध्ये व्यवस्थित त्याची परमिशन घेऊन, बाबा तुम्हाला आठवड्यातनं एकदा आलेलं चालेल का प्रमोशन, एक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. अगदी अगदी अगदी. सारखं तुम्ही टचमध्ये असणं आवश्यक आहे, कारण
जर आपण याच्यावरचा स्पॅन बघितला तर आजकाल आपण एका रीलवरती 1 मिनिट पण राहत नाही. नाही राहत. 30 सेकंद 32 सेकंद अगदी, तेवढ्या अगदी. वेळात तुम्ही त्याला पकडलं पाहिजे तशा तऱ्हेने तुमचं, आणि तुम्ही लक्षात राहिलं पाहिजे. ती केदारनाथ नक्कीच. म्हटलं तरी त्याला एकदम तुम्हीच आठवला पाहिजे. किंवा केदारनाथ सोडा, उद्या त्याला नापा व्हॅली जर म्हटलं तर तुम्हीच आठवला पाहिजे. अरे हा याला हा, याला विचारू याला आपण विचारू असं. कुठे माहिती आहे का? Right. So, ती आपल्यालाही माहिती पाहिजे. सो हे बॅक टू बेसिक्स पण आवश्यक आहे, की क्या नवीन बात. क्लायंट शोधाच, पण जुन्या क्लायंटलाही काही ना काही कारणाने बोला, गप्पा मारा त्याच्याशी. रोज 5 क्लायंटशी गप्पा मारा सांगतो मी लोकांना. फोन करा आणि 5, आजकाल कोणी बोलत नाही फोनवर. तुम्ही बोला, राईट. कसे आहात, बरे आहात ना, सगळं व्यवस्थित आहे ना, एवढं पुरेसं असतं लोकांना कनेक्ट ठेवण्यासाठी. की कनेक्ट राहतो विथ द क्लायंट, त्यांचा तुमच्याशी राहतो. Yes, ते सॉफ्ट स्किल मधलं जे कम्युनिकेशन जे आहे ना, हे एक महत्वाचं आहे. Exactly, कंटिन्युअस exactly. कनेक्शन व्हर्बली. बरोबर आहे. राईट. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आमच्या चर्चेमध्ये आता बरेचसे मुद्दे जे काही आम्ही चर्चेमध्ये आणले, याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा संपर्काचा पत्ता दिलेला आहे. आता या व्यतिरिक्त नवीन मुलांना या व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा तुम्हाला या व्यवसायामध्ये करिअर करायचं आहे, नोकरीच्या माध्यमातून किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, तर आम्ही एक कोर्स लवकरच लॉन्च करतो आहे. आणि त्या कोर्समध्ये काय काय असेल, जसं मी सांगितलं की आता मी ABCDEFG या गोष्टी सिलेबसच्या घेऊन येणं हे आता तार्किक राहिलेलं नाही. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो, ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा या इंडस्ट्रीमधल्या करिअरची काय पुढे अपॉर्च्युनिटीज आहेत हे बघायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. हा गुगल फॉर्म जरूर तुम्ही भरा. या गुगल फॉर्मवर आधारित काय शिकवायचं त्या ABCD ऑफ टुरिझममध्ये हे आम्ही नक्की करू, आणि लवकरच एक परिपूर्ण कोर्स ज्यायोगे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पहिली पायरी किंवा जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना त्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काय काय कशा तऱ्हेचे स्किल्स आपल्याला करता येतील किंवा ॲडॉप्ट करता येतील याच्यासाठी एक दुसरा कोर्स, असे 2 आम्ही पॅरलल कोर्स घेऊन लवकरच येऊ. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण हा जरूर गुगल फॉर्म भरा आणि आमच्या कोर्समध्ये नक्की जॉईन व्हा. धन्यवाद. तर श्रोतेहो, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? तुम्हाला इच्छा असेल या व्यवसायात इंडस्ट्रीमध्ये यायची तर जरूर या. सारंग म्हणल्याप्रमाणे इंडस्ट्री ग्रोईंग आहे, एम्प्लॉयमेंट ग्रोईंग आहे, व्यवसायाच्या नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज खूप येत आहेत या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आत्ता मी बोलतोय, अजून 10 दिवसांनी काहीतरी नवीन निघेल याच्यात. तर इंडस्ट्री मोठी होती आहे. कुठलेही AI टूल्स आले, टेक्नॉलॉजी आली, तरी तो ट्रॅव्हल प्रोफेशनल जो आहे तो या इंडस्ट्रीचा गाभा राहणार आहे. आणि वेल ट्रेंड लोकांना खूप मोठं फ्युचर आहे इंडस्ट्रीमध्ये. मी म्हटल्याप्रमाणे वेल ट्रेंड. तर तुम्हाला असेल इंटरेस्ट तर आमचा जो गुगल फॉर्म आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो भरा. आम्हाला तुमच्याशी संपर्क साधणं सोपं होईल तो फॉर्म भरल्यामुळे. आणि लवकर सारंग म्हटल्याप्रमाणे तो कोर्स लॉन्च होईल. आम्ही ती डेट वगैरे अनाऊन्स करूच आमच्या या यूट्यूब चॅनलवर. सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.